नमस्कार, मी किरण. तर मम्मी ह्या ज्या मिरच्या आहेत, त्याची जी देठं आहेत, ती तोडत होती आणि ह्या आमच्या पुसाच्या मार्केटमधून आम्ही मिरच्या आणल्या होत्या. लाल बुंद अशा मिरच्या आहेत, पण तिखट आहेत खूपच. आता ह्याला वाळवणार आणि त्यानंतर याची आम्ही चटणी बनवणार आहे. तर ह्या ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याला मम्मी थोडंसं असं फोडून घेत होती, म्हणजे उकळून त्याच्यात मीठ जेव्हा आपण टाकतो, ते मीठ त्या शेंगदाण्यांना लागतं आणि यातल्याच काही शेंगा मम्मीने आम्हाला भाजून सुद्धा दिल्या आणि अशा ओल्या भाजलेल्या शेंगा कोणाला नाही आवडणार. तर आजच्या जेवणामध्ये आमची मम्मी ही भाजी बनवणार होती. आम्ही तरी याला कुंजराची भाजी असे म्हणतो. तर या भाजीला स्वच्छ निवडून घेणार आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये धुवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून याचा जो वास असतो तो निघून जातो. भाजी करण्यासाठी मम्मीने कढईमध्ये तेल टाकलं आणि ही जी उकडलेली भाजी होती ती पिळून घेतली. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्येच मम्मीने कट केलेले मोठे 2 कांदे घातले आणि त्याला सुद्धा तेलावरती छान असं परतून घेतलं. त्यामध्ये हळद घातली, लाल तिखट घातलं आणि त्याला छान असं परतून त्याच्यामध्ये जी उकडून घेतलेली भाजी होती ती घातली आणि या भाजीला थोडंसं परतून घेतलं. आणि आपल्या प्रत्येकाच्याच आया अशा असतात की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या करून खाऊ घालतात. आता यातच चवीनुसार मीठ घालायचं आणि 1-2 मिनिट अशीच परतून भाजी तयार आहे. सध्या जानूचे खाण्याबाबतीत खूपच नखरे चालू आहेत, त्यामुळे मी आंब्याचा रस केला आणि त्याच्यामध्ये चपाती घालून तिला खायला दिली आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तर जेवणामध्ये होती कुंजराची भाजी, चपाती आणि कांद्याची चटणी आणि भाजलेल्या शेंगा. संध्याकाळचं वातावरण बघा किती छान झालं होतं आणि सध्या पुसदमध्ये 2 ते 3 दिवस झाले आभाळ येत आहे, त्याच्यामुळे वातावरणामध्ये थोडासा गारवा आहे. तर आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच थांबूयात आणि उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटूयात.